तुम्हीच बोला. असं चला मी पण घेते. आता चमके आलेत. नथ पूर्वीच्या काळात अजून देखील आहेत काही महिलांच्या. तिची नथ हरवली. आई नथ शोधायला लागली. अंगणामध्ये शोधते, घरामध्ये शोधते, दारामध्ये शोधते, पडकीमध्ये शोधते, मळ्यामध्ये शोधते, दळ्यामध्ये शोधते, परंतु नथ काय आईला मिळेना. कारण की ज्या ठिकाणी हरवली होती तिला ती दिसत नव्हती ना बाबा, तिला दिसत नव्हती. परंतु झालं असं त्या आईची नणंद त्याच गावामध्ये दिली होती. त्याच गावामध्ये तिचं लग्न झालं होतं त्या आईच्या नंदेचं. नणंदबाई घरामध्ये आली. म्हणे वहिनी काय झालं तुम्हाला, काय झालं म्हणे, एवढा टेन्शन मध्ये दिसता म्हणे, काय झालंय, दुःख आहे का कसलं म्हणे. काय सांगायचं म्हणे ताई साहेब, माझी नथ हरवली म्हणे. आत्ताच काल परवा त्यांनी नवीन हत्ती होती, तीच मी दाखवायला चाललो होतो आणि ती म्हणे हरवली. काय नथ म्हणे हरवली, ती जर सापडली तर बरं होईल म्हणे. आता नणंदबाई ती खरं पाहिलं तर नंदनचं आणि भाऊजायांचं जमत नाही, परंतु काही भाऊजाई आणि नंदनचं एवढं जमतं की त्यांच्या आईशी जेवढं जमत नाही तेवढं नंदेचं आणि भाऊजाईचं जमतं. त्याच कॅटेगरीतल्या या दोघी जणी होत्या. चालेल म्हणे वहिनी साहेब, चालेल, मी जर तुमची नथ शोधून दिली तर म्हणे मला काय देणार, काय देणार म्हणे, तुम्ही जे मागाल म्हणे ते देईन. ती त्या दिवशी म्हणे तुम्हाला दादाने जे भरजरी शालू आणलेला आहे ना तो देणार का म्हणे. हो देणार देणार. कारण की नंदेला नथ कुठे ती कळली होती. नंदेने त्या वहिनी साहेबांचा हात धरला, घरामध्ये नेली. घरामध्ये मोठा असा कपाट होता, त्या कपाटाला मोठा असा आरसा होता. त्या आरशासमोर वहिनीला नंदेने उभी केली. ती नथ जी आहे त्या वहिनीचा मंगळसूत्र असाच मोठा होता, त्या मंगळसूत्राला ती नथ अडकलेली होती. ती नथ त्या आरशामध्ये दाखवल्याबरोबर वहिनीने हात होता तो मारला त्या आरशावर. महाराज जोरात मारत होता. कुठे, आरशावर. बरोबर, आरशावर हात मारल्यामुळे आरसा फुटला, हात कापला, पण नथ मिळाली नाही. का, कारण की नथ कुठे होती, जवळ, स्वतःच्या जवळ मंगळसूत्रामध्ये अडकली होती आणि हिने हात कुठे मारला, आरशावर. मिळाली का, इजा झाली. हो नथ मिळाली नाही, नथ जवळ आहे बाबा. तसंच भगवंत जवळ आहे ना, भगवंत जवळ आहे तरी आपण इकडे तिकडे फिरत त्याला भरकटत शोधतोय. कुठे शोधीशी रामेश्वर आणि कुठे शोधीशी काशी, या दिले भगवंत राहिला. हृदयात उपाशी राहिला, त्याची ओळख करून घ्यायची बाबा. अहो पैसा तर मिळेल, भरपूर कमवू आपण, पैसा मिळेल भरपूर कमवू, परंतु भगवंत कमवायचे आपल्याला. काय, भगवंत पाहिजे. पैशाने काय होईल, पैशाने काय होईल तर थोडासा सुख पैशाने येईल, परंतु समाधानासाठी भगवंत पाहिजे बाबा. पैशाने इस्टेट वगैरे मिळेल, परंतु समाधान हा भगवंताच्या प्राप्तीने मिळेल. त्या आत्मज्ञानाची प्राप्ती आपण करून घेतली पाहिजे. तो भगवंत कसा आहे, मी मगाशी बोलून गेले की सद्गुरू केला पाहिजे. सद्गुरू नुसतं करून होणार नाही बाबा, सद्गुरूला विचारलं पाहिजे. काय विचारायचंय सद्गुरूला, मी कोण आहे, मी कशा करता आलेलो आहे, देवाचा आणि माझा संबंध काय आहे, जगाचा माझा संबंध काय आहे, जगदीशाचा आणि माझा संबंध काय, कशासाठी आलेलो आहे, हे आपण सद्गुरूला विचारलं पाहिजे बाबा. कशासाठी आलोय आपण, आपण फक्त आणि फक्त त्याचं भजन करण्याकरता आलोय बाबा. भजनासाठी पाठवलंय. मी आता तुम्हाला सांगते भजन करा, परंतु मी सांगण्याच्या अगोदर पासून सर्वांचं भजन चालू होतं. कुठे चालू होतं सर्वांचं भजन, आईच्या उदरामध्ये. कुठे चालू होता, आईच्या उदरामध्ये आपलं भजन चालू होता. भजन करत होतो, भजन करता करता त्या देवाची आलावणी करत होतो. त्याला सांगत होतो की एक वेळ करी या दुःख वेगळे, तिमिराचे जाळे व कोणी नवे नवे नवस देखील केला. हो नवस केला, तुमच्याकडे करतात का देवाला नवस. भूक लागली की काय कोणच हो म्हणत नाही महिला मंडळ. नवस करतात का देवाला, करतात. ठीक आहे. मग आता तुम्ही मला सांगा, आईच्या उदरामध्ये असताना सर्वात पहिला आपण नवस केला की मला याच्यातून बाहेर काढ. मग मी काय करेन, 8वीला पाय, हा माझा नवस देवाला नवस केला, मला याच्यातून तू बाहेर काढ. मी तुझी श्री सेवा दास
बाबा, 9 महिने 9 दिवसांनी येतो, परंतु तो भगवंत डॉक्टरकडे गेल्यावर बालाचे ठोके कितव्या महिन्यामध्ये सांगतात महिला मंडळ? मीच सांगते चला, 7व्या महिन्यापासून सांगतात. 7व्या महिन्यामध्ये त्या भगवंत तो येतो, आपल्यामध्ये प्रवेश करतो, आपल्यामध्ये येतो. आणि 7 ते 3 बाबा, 7, 8, 9 आणि ते पुढचे 9 दिवस पहा, 7, 8, 9 आणि पुढचे 9 दिवस, 3 महिने 9 दिवसांनी असं काय भजन केला की 3 महिने 9 दिवसांनी भगवंत आपल्याला सोडवायला आलो. आता 30 वर्ष होऊन गेले, 60 होऊन गेले, 90 होऊन गेले, तरी भगवंत आला का? कारण की त्या भजनामध्ये पावर राहिली नाही ना तेवढी, जे आईच्या उदरामध्ये जो भजन केलंय ती राहिली नाही बाबा. भगवंत आला, भगवंताने बाहेर काढली, म्हणे आता म्हणे माझा नवस पूर्ण करशील ना, माझी श्री सेवा दास्य भक्ती करशील ना. त्यावेळीस आपण काय करतो? बाळ जन्माला आल्याला काय करतो? रडतो बाबा. कसं रडतो? क्व्या क्व्या क्व्या. रडत नसतो तो, सांगत असतो, देव विचारत असतो, भगवंत विचारत असतो, तो सांगत असतो केव्हा केव्हा केव्हा, किंवा कोहम कोहम कोहम. कोण तू? अगोदर होता तेव्हा सांगत होता तू आणि मी एकच आहे. आतमध्ये वेगळ्या स्वराचा ध्वनी होता बाबा, आणि बाहेर आले आणि कोहम त्याचा विकास झाला बाबा. ज्यावेळी 7व्या महिन्यामध्ये तो आला भगवंत, मी सांगत नाही, शास्त्र सांगतो, सप्तमास होता त्या ते देही असत जीवाते, सप्तमास होता त्या ते 8वी तसे माते स्मरण ध्यानी. कधी 7व्या महिन्यापासून नाही ना बाबा. आपण भगवंताला सांगतो चतुर तू शिरोमणी, परंतु आपण जास्त चतुर. आता व्यवहारामध्ये म्हणे नवस केलेले पूर्ण करायला लागतात. आता जे नवस आपण केलेत म्हणे, नवस जर पूर्ण केले नाही तर म्हणे काय करतो? देव कोपतो. कोण? देव कोपतो. आता तुम्ही सांगा मला, आपण कोणाची लेकरं आहोत? ते देवाची लेकरं. कोणते आई वडील आपल्या लेकरांच्यावर कोपलेत? ऐकले का? चालेल, चला तुमचं म्हणणं आहे कोपतो तर कोपतो, मग आताचा नवस पूर्ण करा. मग सर्वात आधी जो नवस केले तो कधी पूर्ण करायचा? आताचे नवस बाबा असे तसे पूर्ण करत नाही हो महाराज. असं तसं पूर्ण करत नाही. म्हणे 2 पायाचं जमत नाही. कुठे? नवसाला केरोबा बेटोबा चेरोबा बेटोबा, एक विराई, महालक्ष्मी, कालिका माता, भवानी माता, नवदुर्गा. किती नवस हो. चला एक विराईलाच जाऊया. म्हणे 2 पायाचा जमत नाही, 4 पायाचा लागतो. समजलं असेल तुम्हाला? 2 पायाचा जमत नाही, 4 पायाचा लागतो. आणि एक गाडी जमत नाही म्हणे, 2 गाड्या लागतात का? म्हणे कुटुंब मोठं आहे, कुटुंब मोठं आहे. आता तुम्ही मला सांगा, आपण आपल्या लेकराची मुंज करण्याकरता तिथे देवीला घेऊन जातो आपल्या लेकराला. कशा करता? मुंज करण्याकरता. त्याचा नवस केले म्हणे, आम्हाला लेकरू झाल्यावर मुंज करण्याकरता आई एक वेळा तुझ्या पायाशी मी घेऊन येईन. नवस केलाय. आपल्या लेकराची मुंज करण्याकरता आपण तिथे आपल्या लेकराला घेऊन जातो आणि दुसऱ्याच्या लेकराला नेऊन तिथे कापतो. माझ्या एक विराईने बकरा मागितलाय, परंतु कोणता बाबा बकरा मागितलाय? मागितलाय माझ्या ऐकविरायांनी. कोणता बकरा मागितलाय? काम क्रोध बकरा मारा. पुजार माहिती बरं कोणता बकरा सांगितलाय? व्यवहारातला बकरा सांगितला नाही बरं का. काम क्रोध बकरा आपल्या आतमध्ये जो लपलेला आहे बाबा, 1 2 3 नाही बाबा, आतमध्ये 6 जण उंदीर गुंफा करतील पोकर. किती जण आहेत? 6 जण राक्षस बसलेले आहेत आपल्या आतमध्ये. काम क्रोध लोभ मद मत्सर. त्यांना कापायचंय आपल्याला, त्यांना मारून टाकायचंय. व्यवहारातल्या बकऱ्यांना मारायचं नाही बाबा, त्यांना मारायचंय. आपल्या आतमध्ये लपलंय. आणि भगवंत सांगतोय बाबा, भगवंत सांगतोय की तुझ्यासाठी मी येणार आहे. परंतु आपली खटपट कशासाठी?
संसारासाठी नाही म्हणे, मी करेन तरच होतो. काही तर आपण तर कधी कधी असे म्हणतो, मी आहे म्हणून तुमचं, आपण लेकरांना म्हणतो कधी कधी घरामध्ये, मी आहे म्हणून म्हणे तुमचं सर्व काही ठीक चाललंय. अरे तू नसल्या तर तुझ्यापेक्षा जास्त चांगलं होणार आहे त्याचा, कारण की आपल्यावर काहीच नाही कोणाचं. तो सर्व करतोय बाबा, तो